तर भावानो विषय तुम्हाला सांगतो काय माहिती आहे का, आता जिथं मी कामाला चालू का ते काम आहे ते माझ्या 11वी-12वीमध्ये मित्र होता. त्यानं दिलेला जे की त्याच्या आत्याचं काम आहे. पण विषय असा आहे की माझ्या जवळचे जे मित्र आहे ते त्यांनी कधी आपल्याला कामं दिली नाही. ते असं म्हणत नाही त्यांची चूक आहे, ते विषय वेगळा झाला, त्यांचा काय असेल पर्सनल प्रॉब्लेम. आणि माझे 12वी होऊन नाही म्हणलं तरी 5 ते 6 वर्ष झाली बरं का. त्या भावाचा माझा कधी कॉन्टॅक्ट होता थोडाफार, पण तरी पण त्या भावानं मला त्याचं स्वतःच्या घराचं काम पण दिलं, प्लस या आत्याच्या घराचं काम दिलं. आता विषय काय माहिती आहे का, लायकी आणि आपली माणसं. तर भावना आता तुम्हाला आपली माणसं म्हणजे काय विषय सांगतो. आता ही गेला विषय सोडला ह्या मित्राचा आहे ना, आपल्याला कामं दिली भरपूर, त्याला काय विषय नाही, त्यानं कधी स्वतःला कमिशन मागितलं नाही, काय नाही, ते जाऊ द्या. आता एक माझा ह्याच्यापेक्षा पण एक जवळचा एकदम जिगरी मित्र होता, ज्याने की त्याच्या घराचं काम मला द्यायचं ठरवलं. सगळं काम झालं, मी सगळं सामान घेऊन गेलो आपल्या पप्पूच्या दुकानातनंच, प्लस वॉल कटिंगला सामान किंवा स्लॅबला सगळं सामान त्याच्यातनंच घेऊन गेलो. सगळं सामान बिल नाही म्हणलं तर ह्यांनी 3-4 महिन्याने दिलं. माझं बिल तर दिलंच नाही, 9 ते 10 हजार रुपये माझं बिल होतं, ती तर गेलं बाजूलाच. सगळं पूर्ण गांडे तोंडात जास्त मी दुरळ्यात काम केलं, माझं बिल काय त्यांना अजून पण दिलं नाही. तर विषय काय माहिती आहे का, आपली माणसं. आता ह्या भावाने एवढी कामं दिली, ह्याला मी जेवढं बिल सांगितलं तेवढं भावानं बिल दिलं, आपण त्याच्याकडनं कधी जास्त पण घेतलं नाही. पण ज्याला एवढा जवळचा जिगरी मित्र समजला, ज्याला 11वी-12वीमध्ये सगळं सोबत केला, सगळं काय असेल ते असेल, पण भावानं मला बिल न दिल्याचं वाईट वाटलं नाही. विषय काय झाला माहिती आहे का, मला काय म्हणला त्यानं, तू जिथनं सामान घेतलाय का तिथं त्या सामानामध्ये तू कमिशन काढलाय, मला बोलला. तेव्हा माझी सनकी फिरली. मी म्हणलं तुझी लायकी नव्हती तर बाबा मला काम द्यायचं नाही बे, आणि तुझी जर लायकी नसेल तर तू काम बी करायचं नाही करायचं. मग मला म्हणला तू माझी लायकी काढ नको, मी तुला ऐकत घेईन. हार म्हणलं झ्यापिंट्या, तू म्हणलं माझं 8-9 हजार रुपये बिल देऊ शकत नाही आणि तू मला ऐकत घ्यायच्या बाता करतो. आता ही गोष्टी सोशल मीडियावर मांडण्यासारख्या नाही त्या, पण लय दिवस झाला आता मांडावं म्हणलं, बोलावं म्हणलं तुमच्यासोबत, किंवा सांगावं तुम्हाला काय विषय असते, आपली माणसं कशी ओळखायची. आतापर्यंत मी माणसं ओळखण्यात चुकलोय, त्यामुळे सांगतोय तुम्ही पण माणसं ओळखताना चुकवू नका. आणि अजून एक विषय दुसरा म्हणजे की बाबा त्यांच्या घरातली माणसं आहे ती सरकारी नोकरदाराची, जी की टॉपला आहे ती सरकारी कामामध्ये, तरी पण यांची एवढी लायकी नाही की माझं 8-9 हजार रुपये देऊ शकत नाही ते. आणि ते भाव मला काय म्हणतोय, बाबा मी तुला विकत घे. भावानं तुम्हीच ह्याच्यावरनं सांगा कोणाची काय लायकी आहे. आता विषय राहिला त्या मित्राचं मी नाव सांगणार नाही, शेवटी त्याच त्याचा विषय आहे. शेवटी आमची मैत्री होती, आता विषय संपलाय, मैत्री तुटली. आणि अनिकेतला बी माहिती आहे आणि पप्पूला बी माहिती आहे की बाबा मी काम करताना किती त्रास सहन केलाय, आणि अनिकेतनं बी पप्पूनं पण किती त्रास सहन केलाय, त्यांना बी माहिती आहे. आणि विषय राहिला पैशाचा, त्या भावानं मला कधीतरी आयुष्यात पैसे माझं दिलं तर आपली मैत्री तर तुटल्या, त्याचा काय विषय नाही, पण त्याचा आपल्याला पैसे पण नको. आणि भावानं तुमच्या पण आयुष्यामध्ये असं कप्पा झाला असतील किंवा प्रसंग घडला असेल तर कमेंट करून सांगा. त्याच्यामुळे सांगतो भावानं, आपली माणसं ओळखायला शिका आणि ज्याला त्याला लायकीमध्ये ठेवायला शिका, दुसरा काय सुद्धा विषय नाही. तुम्हाला जर लॉग आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. आता हे लॉगमध्ये नाही म्हणा, पण माझी एक इच्छा होती बाबा कोणासमोर तर व्यक्त व्हावं, त्यामुळे तुमच्यासमोर फक्त एवढं मांडला मी माझा प्रसंग, दुसरा काय विषय नाही.